एक गोष्ट लक्षात येते, की ज्या वेळेला हे एक्सपिरियन्स आता बदलले आणि सुरुवातीचा त्यांचा जो अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे तो वेगळा आहे. म्हणजे काय, की चंद्रकांत सरांचं पण असं वाटत होतं, की मी निसर्गाच्या सानिध्यात आहे. त्याचबरोबर मी नर्सरीमध्ये आहे. खूप छान हेल्दी खातोय, फ्रेश हवा आहे. मला काही होणार नाही किंवा काही नाहीये. पण काळानुसार आपण जो बदल होतो ना, तो बदल पहिल्यांदा स्वीकारला पाहिजे. जोपर्यंत आपण त्या गोष्टी एक्सेप्ट करत नाही, स्वीकारत नाही, तेव्हा तोपर्यंत आपल्या लाईफमध्ये कधीच बदल घडत नसतात. पण माणसाला काय असतं, की सुरुवातीपासून एक पॅटर्न आपण फॉलो करत येत असतो. तो तुमच्या सवयीचा असू दे, स्वभावाचा असू दे, खाण्यापिण्याचा असू दे, विचारांचा असू दे. एक पॅटर्न अशा पद्धतीने आपण फॉलो करतो, की तो बदल करायला आपण बिलकुल तयार होत नाहीये. आणि बदल करायला तयार होत नाही आणि आपण म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी अशाच का घडतात किंवा मला ह्या गोष्टी अशा का होतात किंवा माझ्या लाईफमध्ये मग ते फिजिकल असू दे, शारीरिक असू दे, मानसिक असू दे किंवा कौटुंबिक असू दे, चॅलेंज का येत असतात. सगळ्यात आधी ज्या गोष्टी जसे आहेत त्या स्वीकारणं. बरं, फक्त स्वीकारून चालणार आहे का? बिलकुल नाहीये. तर ज्या वेळेला त्या गोष्टी तुम्ही स्वीकारता, त्या स्वीकारलेल्या गोष्टी पद्धतीनं तुम्ही जेव्हा स्वतःमध्ये बदल घडवता ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समाधान लागतं. आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला वाटतं, की मी सुखी व्हावं. मग सुखी होण्यासाठी काय असतं, की माणसाला वाटत असतं, की सगळ्या गोष्टी मला ज्या हव्या आहेत, त्या मला मिळाल्या पाहिजेत. जसं गाडी, बंगला, त्याचबरोबर घरात सगळ्या सुखसोयी असल्या पाहिजेत. पण ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात मिळतात ना, या मिळाल्यानंतर सुद्धा माणूस सुखी होत नाही, समाधानी होत नाही, मनाला शांती लाभत नाहीये. कारण जी गोष्ट आपल्याला हवी असते ती गोष्ट खरंच मिळत नाहीये. खरा सुखी कोण आहे माहितीये का? खरा सुखी ती व्यक्ती आहे, की ज्याला आजपर्यंत कुठल्याही प्रकारची गोळी चालू नाहीये. सुखी ती व्यक्ती आहे, की रात्री झोपण्यासाठी झोपेच्या गोळीची आणि सकाळी उठण्यासाठी गजरची आवश्यकता असत नाही ना, ती व्यक्ती खऱ्या अर्थाने आज सुखी, समाधानी आणि आनंदी आहे. आज जगामध्ये सगळ्यात सुखी व्यक्ती कोण आहे? जी अगदी तणाव फ्री, म्हणजे कुठल्याही प्रकारचा ताण न घेता जी आयुष्य जगत असते, ती व्यक्ती खऱ्या अर्थाने आज सुखी असताना आपल्याला दिसत आहे. जगामध्ये सुखी व्यक्ती कोण आहे? की जी व्यक्ती सगळ्यांना हवी-हवीशी वाटते, ती व्यक्ती खऱ्या अर्थाने आज जगामध्ये सुखी आहे. म्हणून असं जर सुख, समाधान, शांती आपल्याला मिळायचं असेल, तर सगळ्यात आधी आपण काम केलं पाहिजे. मला सांगा की जग बदलायचं आहे, मग जग बदलण्याच्या गप्पा फक्त मारून जग कधी बदललं जातं का? बिलकुल जात नाहीये. त्यासाठी स्वतःवरती किंवा स्वतः कृती करावी लागते. त्यावेळेला जगाच्या सगळ्या पायऱ्या ज्या असतात, त्या पायऱ्या बदलत जात असतात. म्हणून पहिल्यांदा आपण जसे आहे ना, तसं स्वीकारा. ठीक आहे. मी आळशी आहे, स्वीकारा. मला राग येतो, स्वीकारा. माझा स्वभाव कडक आहे, स्वीकारा. मी वेळेत पोहोचत नाही, स्वीकारा. फक्त स्वीकारून चालणार आहे का? नाही. तर त्या स्वीकारण्याबरोबरच त्याच्यामध्ये बदल करणं सुद्धा गरजेचं आहे. आपण म्हणतो की मी अशीच आहे, मला असंच होतं, मी बदलणारच नाहीये. असं करत गेलात तर त्याचा त्रास हा जास्त प्रमाणात होत असतो. आणि म्हणूनच स्वतःला थोडंसं बदलत जायचं. आळशी आहे ना, तर एक एक पाऊल आपण पुढं टाकायचं. माझ्यातला आळशीपणा कमी करण्यासाठी मला काय केलं पाहिजे? आणि त्याच्यासाठी लागतो व्यक्तीमध्ये समजूतदारपणा. जी व्यक्ती समजूतदार असते ती स्वतःमध्ये बदल घडवत जाते आणि जसा बदल घडवत जाते तसं त्याचं आयुष्य हे बदलत जात असतं. शेवटी काय, जीवन जगत असताना आपला व्यवहार, आपली नाते, आपलं जे रोजचं आचरण आहे, सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि त्याच्यासाठी काय लागतं तर तुम्हाला एक सांगावंसं वाटतं, की रिश्ते चेहरे से नहीं बनते, व्यवहार से बनते हैं. रिश्ते चेहरे से नहीं, व्यवहार से बनते हैं. व्यवहार बदलते ही रिश्ते बदलते हैं. म्हणजे काय, की जे नातं बनतात ना, ते नातं बनत असताना कुणाचा चेहरा पाहून आपण नातं ठरवत नाही. तर त्या व्यक्तीचा व्यवहार कसा आहे, ती व्यक्ती बोलते कसं, ती व्यक्ती सांगते कसं, त्या व्यक्तीमध्ये काय चांगले गुण आहेत, त्या पद्धतीनं ते नातं तितकं मजबूत होत जातं. पण जर नातं मजबूत होत नसेल, तर मग आपला व्यवहार बदलला पाहिजे. कारण व्यक्तीचा ज्यावेळेला व्यवहार बदलतो ना, त्यावेळेला नाती ऑटोमॅटिकली बदलत जात असतात. म्हणजे काय, की तुम्ही ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीबरोबर अगदी प्रामाणिकपणे, प्रेमाने, आपुलकीने आणि सन्मान देऊन वागत असाल, तर ते नातं मजबूत राहतं. पण ज्या वेळेला ते वागत असताना सन्मान देत नसाल, प्रेम नसेल, तर मग ते नातं कुठेतरी दुरावलं जातं आणि काही क्षणानंतर ते तुटून जात असतं. म्हणून आपलं नातं खूप चांगलं असलं पाहिजे.
तरच आपल्याला इज्जत मिळते, नाहीतर इज्जत मिळत नाही. शेवटी काय प्रत्येक जीवाला वाटत असतं की मला इज्जत मिळाली पाहिजे, मला किंमत मिळाली पाहिजे, माझं मूल्य असलं पाहिजे. छोट्या मुंगीला पण अपेक्षा असते की मला ती इज्जत मिळाली पाहिजे. म्हणजेच काय, इज्जत कोई डिस्काउंट नहीं है. मिली तो पूरी मिलती है, गई तो पूरी जाती है. तूफान में कश्तियां और अभिमान में हस्तियां अक्सर मिट जाती है. म्हणजेच काय, की इज्जत मिळण्यासाठी डिस्काउंट नाहीये की मला 30% डिस्काउंट करून इज्जत दे, मला 50% डिस्काउंट करून इज्जत दे. इज्जत मिळाली, रिस्पेक्ट मिळाला तर तो पूर्ण मिळत असतो. आणि एकदा रिस्पेक्ट गेला तर तो पूर्ण रिस्पेक्ट जात असतो. म्हणून आपल्याला जर आयुष्यामध्ये चांगला रिस्पेक्ट मिळायचा असेल तर आपण आहे ते स्वीकारून त्याच्या पद्धतीने आपण आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवत गेलो तर नक्कीच आयुष्य बदलत जातं. मला सांगा, काही व्यक्ती अशा असतात, काहीही होऊ दे, मी बदलणार नाही. जसं आता विजय सरांचा एक्सपिरियन्स ऐकताना सुरुवातीचं जे होतं त्यांचं, मी हे घेतोय पण मला हेच रुटीन आहे, माझा पॉलिसी ठाक आहे, मी बदलणारच नाही, माझ्या विचारात बदलच करणार नाही, माझ्या रोजच्या डेली रुटीन लाईफ मध्ये बदलच करणार नाही. याच ऍटिट्यूडने आपण गेलो तर मला सांगा की आयुष्य बदलणार आहे का? बिलकुल बदलणार नाही. म्हणून एक उदाहरण द्यावंसं वाटतं. जेव्हा सूर्य उगवतो, सूर्याला सुद्धा 3 टप्प्यातून, 3 स्थितीतून जावं लागतं. सकाळी जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेला त्याची स्थिती ही वेगळी असते. दुपारी जेव्हा तो मध्यावरती येतो त्यावेळेला तिची स्थिती ही वेगळी असते. आणि रात्री जेव्हा तो अस्ताला जात असतो त्यावेळेला सुद्धा त्याची स्थिती वेगवेगळी असते. म्हणजे काय, की ज्या वेळेला सूर्य एवढा मोठा महान आहे, संपूर्ण पृथ्वीला प्रकाश देण्याचं काम करत असतो, ऊर्जा देण्याचं काम करत असतो, तर त्या सूर्याला सुद्धा 3 टप्प्यातून जावं लागतं. मग आपण सुद्धा परिस्थितीनुसार, कालानुसार आपल्याला सुद्धा स्थिती बदलावी लागते आणि जी व्यक्ती खऱ्या अर्थानं स्थिती बदलते ती व्यक्ती खरंच आयुष्यामध्ये प्रगती करते आणि त्याच्या आयुष्यामध्येच चांगलं सुख समाधान मिळत असतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला जे रिस्पेक्ट आहे ते रिस्पेक्ट मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे आपला व्यवहार चांगलं ठेवणं. व्यवहाराबरोबर आपलं बोलणं आणि करणं हे सुद्धा सेम ठेवणं खूप गरजेचं आहे. जग बदलायचं आहे, बोलून बोलून जग कधी बदलणार नाहीये, करण्यानं जग बदलणार आहे. आपल्याला आपली कौटुंबिक परिस्थिती बदलायच्या, घरातल्या सगळ्या गोष्टी बदलायच्यात आहेत, त्या चॅलेंजेस मधून, आहेत त्या अडचणींमधून, संकटांमधून मात करून पुढे जायचंय. मला सांगा की घराची परिस्थिती जर हालाकीची असेल, माझं आरोग्यच खराब असेल आणि उगाचच माझं आरोग्य खराब आहे, मला हे चॅलेंजेस आहेत, मला एवढे टॅबलेट खावे लागतात, मला ह्यातनं मी बाहेरच पडणार नाही असं रडत बसले तर माझं आयुष्य खरंच संपून जाईल. पण मला हे चॅलेंजेस आहेत, हे मी एक्सेप्ट केलंय आणि मला हे घालवायचे आहेत, हा ज्यावेळेला ऍटिट्यूड दृष्टिकोन आपल्यामध्ये येतो आणि त्या पद्धतीने आपण प्रयत्न करायला लागतो ना, त्यावेळेला खरंच भगवंत तुम्हाला एक संधी देत असतो. आणि तीच संधी खऱ्या अर्थानं महत्वाची असते. ती संधी तुमच्या आयुष्यामध्ये येते आणि मग आपल्याला त्या संधीप्रमाणे बदलता आलं पाहिजे. मला सांगा की शतायुषी फॅमिलीची ही संधी किती जणांना दिली, पण तुमच्या आयुष्यामध्ये ही आली कारण भगवंताने तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडून तुम्हाला आणखीन काही दिवस या जगामध्ये ठेवायचं आहे आणि म्हणून ही संधी तुम्हाला मिळालेली आहे आणि म्हणूनच आपण त्या संधीप्रमाणे बदलायचं आहे. मला सांगा की मातीमध्ये पाणी मिक्स झालं तर ते पाणी मिक्स झाल्यावर चिखल होतो आणि ते चिखल धुण्यासाठी पाण्याचा पुन्हा तोच वापर आपण करत असतो. तसंच आपल्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला परिस्थिती बिघडते, आपलं जे जीवन बिघडतं, आपलं आरोग्य बिघडतं, ते बिघडण्यासाठी, सुधारण्यासाठी सुद्धा आपल्या ज्या गोष्टी चुकीच्या आहेत ना, त्याचाच आधार घेऊन आपण त्या गोष्टी बदलायच्या असतात. म्हणजे आता चंद्रकांत सरांना शुगर डिटेक्ट झाली, त्याचे टॅबलेट चालू होते. हे कशामुळे चालू होते? तर त्यांच्या ज्या खाण्यापिण्यातल्या गोष्टी जात होत्या, 80% खानपान जे आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. आणि तो रिव्हर्स कधी आला? ज्या वेळेला त्यांनी खाण्यापिण्यामध्ये बदल केला त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी रिव्हर्स आल्या. मग आपण सगळ्या गोष्टी बदलायला तयार असतो पण स्वतःला बदलायला तयार नसतो. म्हणून स्वतःला आधी बदललं ना तर आयुष्य ऑटोमॅटिकली बदलून जात असतं आणि म्हणूनच नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा स्वतःला बदलणं खूप अवघड असतं आणि ते काम आपण करायचं आहे. आणि म्हणून एक उदाहरण द्यावंसं वाटतं, साद घालणं सोपं असतं, साद घालणं सोपं असतं, साथ देणं अवघड असतं. साद घालणं सोपं असतं, साथ देणं अवघड असतं. वाद घालणं सोपं असतं, संवाद घालणं अवघड असतं. वाद घालणं सोपं असतं, संवाद घडणं कठीण असतं.
हात धरणं सोपं असतं. हात धरणं सोपं असतं, पण हात धरून ठेवणं फार कठीण असतं. प्रेम करणं सोपं असतं, पण करत राहणं हे खूप कठीण असतं. म्हणजे काय, की साथ तर सगळेच घालत असतात, पण साथ मात्र काही जणच देत असतात. मग आपली ही जी शतायुषी फॅमिली आहे, ती साथ पण घालते तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी, तुमचं लाईफ सुधारण्यासाठी, आणि तुम्हाला साथ सुद्धा ते सुधारण्यासाठी करत असते. शतायुषी फॅमिली तर तुमच्याशी संवाद साधत असते, जेणेकरून तुमच्या आयुष्यातले जे सगळे वाद आहेत, ते तंट आहेत, ते निघून जाण्यासाठी. शतायुषी फॅमिली तुमचा हात धरते आणि ते धरून सुद्धा ठेवते, जेणेकरून तुम्ही आयुष्यभर हेल्दी आणि छान मस्त आयुष्य तुम्हाला जगता येतं. शतायुषी फॅमिलीतला प्रत्येक व्यक्ती तुमच्यावरती प्रेम करतो आणि तो करतच राहतो. कारण तुम्ही त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा अमूल्य आहात, अनमोल आहात. आणि हेच काम आपण आपल्यावरती करत राहायचंय आणि आपलं आयुष्य हे बदलत राहायचंय. चॅलेंजेस जे आले ते बदलत राहायचे आहेत. आणि म्हणूनच एक उदाहरण देते आणि इथंच थांबते, कारण आज वेळ खूप कमी आहे. मला सांगा, की नळाचं पाणी जेव्हा गल्लीत वाहत जातं त्यावेळेला त्याला काहीच किंमत नसते. पण तेच पाणी एका बिसलरी बॉटलमध्ये जातं आणि ते जेव्हा पानाच्या टपरीवरती, चहाच्या टपरीवरती आपल्याला मिळतं, त्यावेळेला त्याच बॉटलची किंमत ही 10 रुपये असते. 3 स्टार हॉटेलमध्ये गेलात तर त्याच बॉटलची किंमत ही 50 रुपयाला जाते. 5 स्टार हॉटेलमध्ये गेलात तर त्याच बॉटलची किंमत ही 100 रुपये जाते. आणि मग एअरपोर्ट वरती गेलात तर मग त्याच बॉटलची किंमत 200-250 रुपये इतकी होते. म्हणजे काय, की पाणी तेच आहे, बॉटल तीच आहे, पण ती कोणत्या जागेवरती आहे, कुठं आहे, त्यानुसार त्याची किंमत ही ठरत असते. त्याच पद्धतीनं तुमचा व्यवहार कसा आहे, तुम्ही वागताय कसं, तुम्ही बोलताय कसं, तुम्ही कुठे आहात, कुणाच्या संगतीमध्ये आहात, काय करता आहात, याच्यावरती आपलं मूल्य ठरत असतं. मग तुम्हीच ठरवायचं, की आपण टपरीवरती राहायचं, साध्या हॉटेलमध्ये जायचं, 3 स्टार हॉटेलमध्ये जायचं, की एअरपोर्ट वरती जायचं. हे आपल्यावरती डिपेंड आहे. कारण प्रत्येकाचा प्रवास हा सेमच असतो. फक्त तुम्ही तो प्रवास करत असताना काय निवडता, याच्यावरती तुमच्या आयुष्याचा प्रवास हा अवलंबून असतो. आणि म्हणूनच आपला जर आयुष्याचा प्रवास चांगला करायचा असेल, सुखकर करायचा असेल, व्यवस्थित करायचा असेल, तर आपल्याला या 3 टप्प्यांमधून जायचं आहे आणि स्वतःला व्यवस्थित करायचंय. इतरांना तुम्ही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत गेलात, तर मग नक्कीच आपलं आयुष्य कधीही बदलणार नाही. म्हणून ज्या गोष्टी जशा चालल्यात तशा करायच्या आहेत, पण त्या करत असताना स्वतःला हळूहळू चेंज करत, स्वतःला हळूहळू स्वीकारत, एक्सेप्ट करत, या सगळ्या गोष्टी करत गेलो ना, तरच खरं आपले नातं जी दुरावलेली आहेत ती नाती सुद्धा जवळ यायला मदत होत असते. आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधानाने आनंद हा मिळत असतो. आणि त्या पद्धतीने आपण प्रयत्न करायला लागलो तर सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. आयुष्य खूप सोपं आहे, पण त्याला कठीण जे करून ठेवलंय ना, ते कठीण आपणच करून ठेवलंय. आणि हे सुधारायचं काम कुणाला करायचंय, तर हे सुधारायचं काम सुद्धा आपल्यालाच करायचं आहे. आणि हे सुधारण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिलो तर जीवन खूप सोपं, खूप साधं आणि खूप मस्त आहे. म्हणून इथं उदाहरण द्यावंसं वाटतं, की रिकाम्या शंख शंख असतो ना, तो रिकामा असतो, एका ठिकाणी असतो ना, बोलत असतो ना, काही करत असतो. तसं तुम्ही राहू नका. त्या शंखप्रमाणे रिकामा बसण्यापेक्षा त्या शंखातून सुमधुर आवाज कसा बाहेर पडेल, चांगला आवाज कसा बाहेर पडेल, या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि खरंच आयुष्यामध्ये सुख फक्त जेव्हा स्वतःपुरता आपण विचार करतो ना, त्यावेळेला कधीच सुख मिळत नाही. ज्यावेळेला आपण इतरांचा विचार करतो, इतरांना मदत करतो आणि इतरांच्या चेहऱ्यावरती एक छोटीशी स्माइल येते ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं ते सुख समाधान असतं. उदाहरणच द्यायचं झालं तर आशा भोसलेंचं उदाहरण मला द्यावं लागतं. वयाच्या 9व्या वर्षापासून त्यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली. आयुष्यामध्ये इतके चढ उतार आले, इतक्या गोष्टी आल्या, पण त्या खचल्या नाहीयेत. सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या, पण एक समाधान, एक शांती जे